अहो हे काय? अहो अभिनंदन. कशाबद्दल? तुम्ही दोघं आता आई बाबा होणार. सध्या गर्भ 4 आठवड्यांचा आहे. 4 आठवड्यांचं? अहो खरं सांगतोय मी. आय एम गॅयनिकॉलॉजिस्ट. डिग्री आणि सर्टिफिकेट आहे माझ्याकडे. दाखवू? नको नको, माहिती आहे आम्हाला. माहित असणार. आय एम व्हेरी फेमस. गाणं आहे माझं. आय एम गॅयनिकॉलॉजिस्ट. हे काय? संपलं. वा 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 वा. हे अगं ऐकलंस का? अगं बघ तरी आबाई कोणाला सोबत घेऊन आलाय ते. अगं लवकर बाहेर आहे. आबाई बघ कोणाला घेऊन आलाय. हलकट नालायक. लग्नाला विरोध केला म्हणून एकट्यानेच लग्न करून आलास? एकटा नाही ग, ही होती ना सोबत. चूप. अजिबात घरात पाऊल ठेवायचं नाही. थांब तिथेच. बापरे, ही आतमध्ये बंदूक आणायला गेली की काय? हे बाबा, तिचं काय खरं नाही. तू निघ लवकर. एखादा ते डोकं बिकं फोडेल. अरे निघ लवकर. घरात सून आलीये, तिचं स्वागत नको करायला? बघितलं माझी बायको कशी प्रेमळ आहे. बाहेरून फणस आहे पण आतमध्ये बुळबुळीत. गप्पा बसा. या मागे तुम्ही आहात कळतंय मला. मागे काय, मी तर पुढे. होय की नाही? पुढे हो. या घरची सून आहे ती. आणि सून म्हणजे लक्ष्मी. तिचं स्वागत नको करायला? ये श्रेया, आत ये. सुखीरा. गळ्यात पडू नकोस माझ्या. त्याच्या पडलीस तेवढंच खूप आहे. गंमत केली ग तुझी. नमस्कार करते. अष्टपुत्र सौभाग्यवती भव. अरे बापरे, अष्टपुत्र नको, एकच पुरे, एकच. चल श्रेया. आई, अहो किती काम करताय तुम्ही एकट्या. तुम्ही बाजूला वा बघू, मी करते. आराम करा तुम्ही. अगं नाही, असू दे, सवयच आहे मला. आमचं लग्न झालं ना तेव्हा वर्षभर यांचे नातेवाईक आणि मित्र आमच्याकडेच जेवायला असायचे. काय सांगताय? आणि सगळ्यांचं जेवण मी एकटी बनवायचे. आणि जो पण माझ्या हातचा खायचा तो यांना विचारायचा, काय की हलवायाच्या मुलीशी लग्न केलंय? म्हणजे एवढ्या जाड होतात की काय तुम्ही? नाही ग, मी जेवणच इतकं छान बनवायचे की खाणारा बोटच चटत राहायचा. त्यांची. हो, ते जाऊ दे. तू ही खीर खाऊन बघ जरा. खीर कसली आहे? खाऊन तर बघ. काय झालं? खीर आवडली नाही का तुला? नाही. म्हणजे एवढी चांगली खीर बनवली मी आणि हिला काय झालं उचमळून यायला? शेवटी सून ती सूनच. सासूचं काही एक आवडणार नाही यांना. श्रेया, अगं काय झालं? अगं एवढं काय झालं तुला उलट्या करायला? एवढी काय मी वाईट खीर बनवली नव्हती. नाही हो, तसं नाही हो. अगं तब्येत बरी नाहीये का तुझी? मग डॉक्टरकडे जाऊन ये ना. म्हणजे काय होतं तेच कळत नाहीये. गेले 2-3 दिवस ना सतत उलट्या होतात मला. गेले 2-3 दिवस? गेले 2-3 दिवस? हो, गेले 2-3 दिवस. म्हणजे गेले दिवस? दिवस गेले? अगं म्हणजे दिवस गेलेत तुला. माझ्या वंशाचा दिवा पेटणार. अहो ऐकलत का? अहो ऐका तरी. अहो ऐकलत का? हो,
लग्न झाल्यापासून तेच करतोय. ऐकताय का? दिवस गेलेत तुझे ना, ते तर केव्हाच गेले. हा, आठव आठव, तरुणपणी तुला बघून काय एकापेक्षा एक सरस कविता लिहायचो मी. पण आज त्यात लिहिलेल्या कविता वाचवत सुद्धा नाहीत. तेव्हा कशी बारीक होतीस तू, आज भिजलेली खारीक आहे. तुझ्या तेव्हाच्या रूपाची तुलना आत्ताच्या रूपाची करायची म्हणजे लवंगी मिरचीची तुलना ढोबळ्या मिरचीची केल्यासारखी आहे. अहो साहित्यभूषण, मी काय म्हणते जरा ऐकताय का? हो ऐकतोय ना. अरे चंद्रा, सुंदर दिसत नाहीस आता तू गगनी. अरे दिवस गेलेत तुझे, हे आता तरी घे समजून. बाई बाई बाई, डोकं उठवलं माझं. अहो श्रेयाला उलट्या होत आहे. अगं मग मला काय सांगते, डॉक्टरकडे घेऊन जा ना. मी काय स्पेशलिस्ट आहे का? अहो तिला दिवस गेलेत. अच्छा, तिला दिवस गेले. तिला दिवस गेलेत? काय दिवस गेलेत? तिला दिवस गेलेत? अरे म्हणजे मी आजोबा होणार. अरे म्हणजे मी आजोबा होणार. हे अभय कळलं का? काय? अरे मी आजोबा होणार, आजोबा. तर त्यात माझा काय हात? अरे तुझा हात पाय सगळं आहे त्यात. अरे मी आजोबा होणार आणि आजी. म्हणजे मी पप्पा होणार. तुम्ही ग्रँडपा होणार. मी पप्पा होणार. अहो पुरे. अरे अभय, आता आधी श्रेयाला डॉक्टरकडे घेऊन जा आणि तिची तपासणी करून आण. यस आई, यू आर राईट. आज ऑफिस बिफिस सगळं कॅन्सल. श्रेया, कम ऑन. या हो बसा. हो वाचताय. ठेवा. अहो हे काय? अहो अभिनंदन, कशाबद्दल? तुम्ही दोघं आता आई बाबा होणार. सध्या गर्भ 4 आठवड्यांचा आहे. 4 आठवड्यांचं? अहो खरं सांगतोय मी. आय एम गॅनिकॉलॉजिस्ट. डिग्री आणि सर्टिफिकेट आहे माझ्याकडे. दाखवू? नको माहिती आहे आम्हाला. माहित असणार. आय एम व्हेरी फेमस. गाणं आहे माझं. आय एम गॅनिकॉलॉजिस्ट. हे काय? संपलं. माझी की नाही अनेक बाळंतपण झालीये. तुमची बाळंतपण झालीये? अहो तसं नाही. मग कसं? माझ्या हॉस्पिटलमध्ये जी बाळंतपण होतात म्हणजे ती माझीच बाळंतपण होतात की नाही. वॉज दॅट जोक? मी सगळ्यांची बाळंतपण करतो पण माझ्या बायकोचं बाळंतपण होतच नाही. का? प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम आहे? हा गॅनिकॉलॉजिस्ट आहे की गॅनिकॉलॉजिस्ट? वा, फारच सुरेख असता हो तुम्ही. हसावंच लागतं. त्याने की नाही होणाऱ्या बाळावर चांगला परिणाम होतो. हे मात्र खरं आहे. पण मी बाळाला मुद्दाम रडवतो. का? त्याने की नाही होणाऱ्या बाळावर वाईट परिणाम होत नाही. अहो खरं सांगतोय मी. आय एम गॅनिकॉलॉजिस्ट. डिग्री आणि सर्टिफिकेट आहे माझ्याकडे. दाखवू? घ्या, एकदाच बघूनच घ्या त्याचं सर्टिफिकेट. अगं याच्या बोलण्यावर जाऊ नकोस. फार हुशार आहे तो. शिवाय संगीता मॅडमचा असोसिएट आहे आणि आईच्या भरोश्याचा देखील आहे. तर आता निघूया. अहो असं काय करताय तुम्ही? तर अजून काहीच घेतलं नाही. काय घेणार? चॉकलेट की दूध? दूधच घ्या. दुधानं की नाही शक्ती येते. मी की नाही माझ्याकडे येणार प्रत्येक पेशंटला दूधच देतो. गरोदर स्त्रियांना काय हवंय काय नको सगळं माहितीये मला. आय एम गॅनिकॉलॉजिस्ट. डिग्री आणि सर्टिफिकेट आहे माझ्याकडे. दाखवू? अहो अमेरिकेहून घेतली मी ती डिग्री. दिसतंय ना. अमेरिकन? विजा सांभाळून ठेवलाय. पासपोर्टही असेल मग? आहे ना. पहिल्यांदाच कोणीतरी विचारलंय मला पासपोर्ट मागवू. अरे कुठं गेले?
I am gynecologist. How can they do it? काय झालं? काय म्हणाले रे डॉक्टर? म्हणाली ना गॅयनकॉलॉजिस्ट. थट्टा नको. कसाही असला ना बोलायला तरी तो ज्ञानी डॉक्टर आहे. सांग ना काय झालं? अगं रिपोर्ट एकदम पॉझिटिव्ह आहे. श्रेया प्रेग्नंट आहे. 4 आठवडे झालेत. मुलगा होणार की मुलगी? अगं ती काय इलेक्ट्रॉनिकची वोटिंग मशीन आहे का? ताबडतोब रिझल्ट कळायला. अगं मुलगा होणार की मुलगी कळायला कमीत कमीत 12 ते 13 आठवडे लागतात. आता तर फक्त 4था आठवडा आहे. जा हो. हे सगळं कळायला अजून 9-10 आठवडे वाट पाहावी लागणार आहे आजीबाई. चल वात्रट कुठला? अगं कुठला? इथलाच. मग या आनंदात सगळ्यांना सहभागी करून घ्या. शहरात तुपांचे दिवे लावा, हत्तीवरून साखर वाटा. हे पेढे घ्या सर. आता आणखीन काय वाईट केलंय ना माझं? काय बोललात सर? हा म्हणजे मी म्हंटल अरे राजा पेढे कशासाठी आणले? अहो मी म्हणजे मला मुलगा होणार आहे सर. तुला मुलगा होणार? हा. घ्या. म्हणजे आता पुरुषाला मुलगा होणार. अहो मला मुलगा होणार म्हणजे श्रेया गरोदर आहे. हा. आता तिला मुलगा होणार म्हणजे तो माझाच मुलगा ना. नाही नाही तसं काय सांगता येत नाही, तुझाच आहे म्हणून. तोंड सांभाळून बोला सर, नाहीतर. अरे बाबा मला असं म्हणायचंय, चिडू नकोस. मला मुलगा होणार असं नाही म्हणायचं, मी बाप होणार आहे असं. अच्छा अच्छा असं होय, मग ठीक आहे. हा. कॉंग्रॅच्युलेशन सर. कशाला? आता तुम्ही आजोबा होणार की नाही? शाबास. नालायक, कान फडत मारीन. काहीतरी अभद्र बोल नको, आजोबा होणार आहे वगैरे. अहो, यांनी तुम्हाला मामा बनवलं होतं की नाही? हा. मग यांचा मुलगा तुमचा नातू होणार की नाही? सांगा बरं. बिलकुल बरोबर बोलतोय तो. आता तुमचं प्रमोशन झालंय. आधी तुम्ही मामा होता, आता तुम्ही आजोबा झालाय. घ्या आजोबा, पेढे घ्या, पेढे. आई बघा ना, लग्न झाल्यापासून आतापर्यंत बाबांनी माझी साधी चौकशी सुद्धा केली नाही. अगं आई वडील कितीही रागवले असले ना तरी नातवंडांचं तोंड पाहिल्याशिवाय राहूच शकत नाही. म्हातारपण म्हणजे बालपणाचा पुनर्जन्म असतो. या वयात कमवती मुलं मोठी वाटायला लागतात आणि नातवंड पंतवंड आपल्या वयाची वाटायला लागतात. त्यांच्यासोबत खेळणं, बागडणं, त्यांना जुन्या गोष्टी नवीन करून सांगणं, यात जो आनंद असतो तो आजी आजोबा झाल्याशिवाय नाही कळणार तुम्हाला. तुझ्या आई बाबांना जेव्हा कळेल ना की तू आई होणार आहेस, बघ कसे धावत येतील ते. मी सांगितलं अभयला त्यांना कळवायला. खरंच? बरं मला सांग, तुला मुलगा होणार की मुलगी? मुलगा असो वा मुलगी, काय फरक पडतो आई? तसं नाही ग. मुलगा वंशाचा दिवा असतो, जीवनाचा खरा वारसदार. तो प्रत्येक गोष्ट करू शकतो. मुलगी कितीही झालं तरी परक्याचं धन. शिवाय जगात तिला कित्येक संकटांना तोंड द्यावं लागतं ग. पण आई, हे 21वे शतक आहे. आता मुला मुलींच्यात काहीही फरक राहिलेला नाही. आणि मी आणि अभयने तर ठरवलंय, मुलगा असो वा मुलगी, त्याला खूप शिकवायचं, खूप मोठं करायचं. आणि मी असंही ठरवलंय की एका मुलानंतर दुसरं मूल होऊच द्यायचं नाही. कसला वास येतोय? अरे देवा, भाजी जळाली वाटतं. आले समी.